महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीर प्रतिष्ठान आणि समस्त जैन समाजाच्या वतीनं गुरुवारी कोल्हापुरात भगवान महावीर पालखी आणि रथोत्सव सोहळा संपन्न झाला। सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पार्श्वनाथ मानस्तंभ दिगंबर जीन मंदिर इथून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। यामध्ये विविध जीन मंदिरांचे चित्ररथ सर्वांचं लक्ष वेधून घेत होते। भगवान महावीरांचे संदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष वेशभूषा, सजीव देखावे, आकर्षक वाद्य, लेझिम पथका सह भव्य पंचरंगी ध्वज हातात घेऊन जैन बांधव सहभागी झाले होते। समतेचा संदेश देत घोड्यावर बसलेले बालचमू आणि आकर्षक एकसारख्या रंगाची वेशभूषा करून सहभागी झालेल्या श्रावक श्राविकांनी मिरवणुकीची शोभा वाढवली। चित्ररथ स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध जीन मंदिरातील मंडळांनी चित्ररथातून भगवान महावीरांचा पाळणा, शाल वृक्षाखाली तपश्चर्या करणारे भगवान महावीरांची जन्मभूमी नंद्यावर्त महल, पावापुरी जलमंदिर, निर्वाण भूमीचे उत्कट सजावटीद्वारे दर्शन घडवलं। अनेकांतवादाचा संदेश देणारा चांदीच्या दागिन्यांनी नटलेला गज आकर्षक ठरला। मिरवणुकीत विविध रंगी फुलांनी आकर्षकरित्या सजवलेल्या चांदीच्या पालखीत भगवान महावीरांची मूर्ती विराजमान होती। जगा आणि जगू द्या, पर्यावरण वाचवा, वन्य प्राण्यांचं रक्षण करा, पाणी वाचवा असे महत्त्वपूर्ण संदेश फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली। मिरवणुकीत उत्कृष्ट चित्ररथ आणि फिरत्या चषकाचा मान श्री 1001 चंद्रप्रभू दिगंबर जैन कासार मंदिर, कासार गल्ली यांना मिळाला। भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळा यशस्वी करण्यासाठी महावीर प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि समस्त दिगंबर जैन समाजातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले।